वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मित्रांनो, माझा हा पहिलाच प्रयत्न आहे। मी आज आपला विषय आहे स्मरणशक्ती कशी वाढवावी याबद्दल मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे। त्या तुम्ही वापरून तुमची स्मरणशक्ती वाढवू शकता। तर माझा पहिला टिप अशी आहे की सकाळी लवकर उठा। लवकर उठून 10 मिनिटं का होईना ध्यान करा, मेडिटेशन करा। आता तुम्ही असं म्हणाल ध्यान कसं करायचं? तर ध्यान करताना तुम्हाला जी आवडती इष्टदेवता असेल तिचा फोटो समोर ठेवावा व डोळे उघडून पहिल्यांदा बघा, मग डोळे मिटून त्या फोटोकडे बघा आणि नंतर त्याचे जसं तुम्हाला राम आवडत असेल तर रामाचा फोटो ठेवावा, कृष्ण आवडत असेल तर कृष्ण, गणपती, कुठलाही देव किंवा एखाद्याला गुलाबाचं फूल आवडत असेल तर ते करा। तर त्याचं मग रामाचे गुण, त्याचे सगळे रामायण मधलं कृष्णाचं असे सगळे वर्णन, त्याच्या लीला असं आठवून 10 मिनिटं का होईना कल्पना करायची समोर डोळ्यासमोर आणून आणि त्याच्या ध्यानात मन रमवायचे। त्याने तुमची एकाग्रता वाढेल, बुद्धी वाढेल। नंतर तुम्ही जेव्हा एखाद्या शाळेत जाता, ऑफिसला जाता किंवा एखाद्या मंदिरात जाता, सकाळी मॉर्निंग वॉकला जाता किंवा संध्याकाळी फेरफटका मारायला जाता, तर त्यावेळेस तुम्ही आजूबाजूला निरीक्षण करता की नाही करता? कोणकोणते दुकानं आहेत, कुठे काय मिळतं, कुठे चांगलं आहे, कुठे फुलांचे गजऱ्यांचं झेंडूच्या फुलांचे हार, तर कुठे मिठाईचे दुकानं, कुठे मेडिकल, आपल्या डाव्या उजवी समोर बघत राहायचे। असं केल्याने तुमचं निरीक्षण शक्ती वाढेल व हे करायचं। तसेच तुम्ही एखादा खेळ खेळता की नाही खेळता? हो, कोण कोण क्रिकेट खेळतं सांगा बघू, त्यांनी हात वर करा, बोटं वर करा। ओके ओके ओके। नंतर फुटबॉल कोण खेळतं, चेस कोण खेळतं, बॅडमिंटन, नंतर टेनिस, लगोरी, खो खो, हुतुतू, कबड्डी असे सगळे खेळ, मैदानी खेळ खेळता की नाही? मग त्या ग्राउंडवर त्या ग्राउंडचे निरीक्षण करायचे, किती प्लेयर असतात त्या प्रत्येक गेममध्ये, त्यांचे तुम्ही मोबाईल नंबर, त्यांना एकमेकांना कॉल करून तुम्ही क्लासला जाता, शाळेत जाता, ग्राउंडवर खेळायला जाता, तर तुमच्याकडे मोबाईल नंबर असतो प्रत्येकाकडे। तर ते मोबाईल नंबर कसे लक्षात ठेवणार आहे ते पण मी सांगणार आहे तुम्हाला। तसंच तुम्ही आपल्या दिवसाचं शेड्यूल टाइम टेबल बनवता। जसं शाळेचं टाइम टेबल असतं की नाही, ऑफिसचं टाइम टेबल असतं, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनाचं, तुमच्या दैनंदिन कामाचं एक नियोजन करा, डे टू डे शेड्यूल करा आणि त्याप्रमाणे कामाची लिस्ट बनवा आणि त्याप्रमाणे अक्षरशः वागण्याचा प्रयत्न करा। त्याने सुद्धा त्याची पण तुम्हाला स्मृती वाढवण्यास मदत होईल। कोण कोण लिहितं बघू, सांगा बघू। कोणी कविता करतं, कोणाला निबंध लिहितात, तर कोणाला डायरी, कोणी जर्नल लिहिता की नाही लिहिता, कोणाला वाचनाची आवड असते, कोण कोण वाचतं सांगा, काय काय वाचलं आतापर्यंत, कसे वाचता? तर कमीत कमी दिवसभरातनं 1 तास तरी वाचनाचा छंद जोपासा, 1 तासानंतर वाचन करा, 1 तास अर्धा 1 तास डायरी लिहा, काही पण तुमच्या मनात जे येईल ते। एखाद्याला कविता जमत असेल, एखाद्याला निबंध जमत असेल, तर कोणाला चारोळी सुचते, तर कोणाला जोक्स, तर कोणाला चुटकुले, तर ती त्या लिहिण्याने आपली लिहायची शक्ती, आपले विचार आपले ते लिहून काढा। त्याने सुद्धा तुमचं हे स्मृती वाढवण्यास फायदा होतो, वाढतं। त्यानंतर तुम्ही डाएट कसं करता? तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयी तुमच्या बदलू नका। तुम्ही नाश्ता करत असाल तर नाश्ता जरूर करा, जेवणाची वेळ पाळा
त्यानंतर अधूनमधून तुम्ही डार्क चॉकलेटसुद्धा खा. त्याने तणाव पण कमी होतो आणि ते मेंदूला त्याच्याने छान वाटतं. तसंच तुम्ही शेंगदाणे खा, भिजवलेले मठ, मूग ते खा. मोड आलेले ते छान वाटतं. सकाळी सकाळी व्यायाम केल्यानंतर ते खायला त्यानेसुद्धा हे होतं. जसं रात्री सगळ्यात साधी आणि सोपी पद्धत म्हणजे एका वाटीत 2 बदाम पाणी किंवा दूध टाकून रात्रभर भिजू द्यायचे आणि सकाळी उठल्या ते खायचे. ते बदामसुद्धा खूप पौष्टिक असतात. त्यानेसुद्धा आपली प्रती वाढते. नंतर तुम्ही काही फ्रूट्स खा. कोणाला दूध आवडत असेल तर दूध खा. दुधामध्ये तुम्ही बोर्नव्हिटा घालता की नाही घालता? प्रोत्साहन घालता, हॉर्लिक्स घालता. छोटे मुलं ठीक आहे ते घ्या. कधी गुलकंद खा. कधी मस्त छोटासा ब्रेक घ्या. मग नंतर असं करत चला. आता मी तुम्हाला कसं एक टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स तुम्ही अजून अवलंबा आणि तुमची स्मृतीशक्ती. कोण चेस खेळतं सांगा बघू. हां, हात वर करा. बरं. सुडोकू कोणाला जमतं? शब्दकोडे कोणी सोडवतं का? बरोबर. तर ते असे बौद्धिक गेमसुद्धा खेळायला पाहिजे. नुसतं क्रिकेट, कॅरम असं खेळून चालणार नाही. फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस, बॅडमिंटन. तर बुद्धीला चालना देणारे गेम पण खेळावे. जसं सुडोकू, पझल, शब्दकोडे, चित्रकोडे, चेस हे खेळावं. त्याचे रूल्स, त्याचे नियम लक्षात ठेवावे. जर एकमेकांना तुम्ही बड्डे सेलिब्रेट करता तर मित्रांमध्ये ते असे पझल्स द्या. अशी पुस्तकं वेगवेगळे छान भेटी द्या एकमेकांना. त्यानेसुद्धा तुम्हाला चांगला आनंद मिळेल. देण्याघेण्याचा आनंद मिळेल. परत तुमच्या बुद्धीला चालना मिळेल. असे तुम्ही खेळ खेळत राहायला पाहिजे. यानेसुद्धा तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. ओके, आता आपण पुढचा पॉईंट घेऊ. तर मी आज तुम्हाला परत सांगणार आहे. तुम्ही तुमच्या मित्रांचे, तुमच्या नातेवाईकांचे, तुमचे याचे मोबाईल नंबर ऑफिसमध्ये सुद्धा एकाच याचे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एकाच ग्रुपमध्ये असे फोन नंबर्स असतात की नाही असतात. तर तुम्ही त्याचे वर्डमध्ये, एक्सेलमध्ये चार्ट बनवून ते आपल्या टेबलवर ऑफिसच्या याच्यावर तुम्ही लिहितात, डेस्कवर ठेवतात. तर ते प्रत्येक वेळेस तुम्ही कॉल करताना ते बघतात किंवा मोबाईलमध्ये हे काढून तसं हे करतात. तर तुम्हाला एक छोटी टिप्स सांगतो मी. कसे मोबाईल नंबर किंवा बड्डे आपल्या मित्रांच्या, मैत्रिणींचे, आई वडील, काका काकू, मामा मामी, आजोबा आजी किंवा आपल्या फ्रेंड्सचे, अजून आपल्या ऑफिसमधल्या कलिगचे बड्डे कसे रिमाइंड ठेवायचे, लक्षात कसे ठेवायचे. तर तुम्हाला अमिताभ बच्चन आवडतो की नाही आवडतो? सांगा बघू. त्याचे कोणकोणते पिक्चर पाहिले तुम्ही? हां, येस. मर्द, डॉन, शहंशाह, शान, शोले, दीवार. पुरे. तर त्यांचा वाढदिवस तुम्हाला माहिती आहे का? हो. कोणाकोणाला माहिती त्यांनी हात वर करा. सांगा बघू त्याचा वाढदिवस 11 ऑक्टोबर. बरोबर. तर आता त्या दिवशी माझ्या एका मित्राच्या आईचा पण वाढदिवस असतो. त्यांचं नाव आहे राजेश कुलकर्णी त्या मित्राचं नाव, आणि त्याच्या आईचा वाढदिवस 11 ऑक्टोबरला असतो. म्हणून ते माझ्या नेहमी लक्षात राहतं. तसेच माझ्या एका वर्गमित्राचा सुद्धा त्या दिवशी वाढदिवस आहे. म्हणजे असा कोइन्सिडन्स लक्षात ठेवा. म्हणजे फेमस व्यक्ती प्लस आपला मित्र त्यांची डेट ऑफ बर्थ. म्हणजे हे झालं एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला गणेशोत्सव आता येणार आहे. तर गणेश उत्सव कोणी सुरू केला माहिती का तुम्हाला? आपल्या येस, बरोबर, लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला आहे. तर त्यांचा जन्मतारीख काय आहे तुम्हाला कोणी सांगू शकेल का? बरोबर, तुम्ही सांगा. तर 23 जुलै लोकमान्य टिळकांची जयंती आहे. बरोबर. तर 23 जुलैला चुकलं तर काहीतरी कुलकर्णी काकूंचा वाढदिवस असतो किंवा माझ्या आईचा वाढदिवस असतो. असं आहे. बरोबर, ठीक आहे. तर आता आपण पुढचा पॉईंट घेऊ. मोबाईल नंबर कसे लक्षात ठेवायचे? तर मोबाईल नंबरला एक आपला 10 अंकी मोबाईल असतो. तर कोणी 3 याच्याने लक्षात ठेवतात, तर कोणी 5 आणि 2 त्याच्याने लक्षात ठेवण्याची पद्धत असते. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. माझे जे काही 5-6 कलिग आहे किंवा 5-6 मित्र आहे त्यांचे नंबर माझे पाठ आहे. हवं तर मला तुम्ही एकेकाने उभं राहून आपला नंबर सांगा. मी थोड्या वेळ त्याचं हेच करतो आणि मग तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. बघूया कोणी सांगू शकेल का? एखाद्याला जमेल का असं? तर माझ्या पहिल्या मित्राचं नाव आहे अभय. अभयचा नंबर आहे 98 220 92 887.
त्याचा भाऊ किंवा त्याचा अजून एक मित्र, माझा अजून एक मित्र, आम्ही आहोत. त्याचा नंबर आहे 9822315726. माझा अजून एक मित्र आहे, त्याचं नाव किशोर भट, 9850302095. माझा अजून एक मित्र आहे मनोज चंडक, त्याचा मोबाईल नंबर आहे 9822252611. किशोर भटचा नंबर आहे 9922969494. नंतर सतीश मंडोरे सरांचा आहे 9823064474. तर असे आता तुम्ही सांगू शकाल का याचं हे करा, तर ते कसे लक्षात ठेवायचे, 2-2च्या जोड्या किंवा एखाद्या ग्रुपमधलं कसं लक्षात ठेवायचं. आता अमरचा नंबर आहे 9969090912. अमितचा नंबर आहे 9969090909. राघवचा नंबर आहे 9969090903. DK महाजन सरांचा नंबर आहे 9969090922. प्रवीणचा नंबर आहे 9969090923. नंतर भास्करचा नंबर आहे 9969090925. तर अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवता. म्हणजे ओके. आता मला एक सांगा, आपण कुठल्या जिल्ह्यात राहतो? आपला जिल्ह्यात आपल्या गावाचं नाव काय? जळगाव. बरोबर. तर जळगावचा जिल्हा जळगाव जिल्हा आहे की नाही? तर जळगाव जिल्हा कुठल्या राज्यात येतो? महाराष्ट्र. बरोबर. तर या महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत तुम्ही कोणी सांगू शकाल का? यस, एनिबडी? बरोबर. तुम्ही सांगा. तर किती जिल्हे आहेत? तर मित्रांनो, या आपल्या महाराष्ट्र राज्यात पूर्ण 34 जिल्हे आहेत. तर तुम्ही सांगू शकाल का? नाही ना सगळे? बरं, कोणकोणते आहेत ते तरी सांगू शकाल? बरोबर. जळगाव जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, नगर आहे. तर आता तुम्ही जे काही आहेत, जे 34 जिल्हे आहेत, असे पुणे, मुंबई, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक वगैरे वगैरे. तर असे हे 34 जिल्हे आपण एका वाक्यात कसे लक्षात ठेवू ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, गंमत बघा. तर ते वाक्य असं आहे, अगं कमल उठ, पाय धू, रस भजे चहा बनव. आता वर्ण कोणते सांगा बरं? अकोला, अमरावती, अजून औरंगाबाद, अहमदनगर. बरोबर. वर्ण गोंदिया, गडचिरोली, कोल्हापूर, मुंबई, लातूर, उस्मानाबाद, ठाणे, पुणे, पालघर, परभणी, यवतमाळ, धुळे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, भंडारा, जळगाव, आपले जळगाव, खांडे जळगाव, जालना, चंद्रपूर, हिंगोली, बीड, बुलढाणा, नांदेड, नागपूर, नाशिक, नंदुरबार, वर्धा आणि वाशिम. बरोबर. आहे की नाही? मस्त मजा. बरं, ठीक आहे. ओके. आलं लक्षात? राहील लक्षात? अगं कमल उठ, पाय धू, रस भजे चहा बनव. परत एकदा सांगतो, अगं कमल उठ, पाय धू, रस भजे चहा बनव. बरोबर. राहील लक्षात? हो, यस. ओके. आता आपला हा कोणता महिना सुरू आहे सांगा बघ? कोणी कांदे वांगे खात नाही? बरोबर. श्रावण महिना आहे की नाही? तर या श्रावणात कसं वातावरण असतं? मस्त असतं की नाही? छान हिरवी झाडं, छान वेगवेगळ्या रंगाचे फुलं. परत काय असतं? मस्त पाऊस येतो आणि मग मस्त चकचकीत ऊन पडतं. म्हटलंय ना आपल्या बालकवींनी, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात सरसर. ती कविता माहिती की नाही कोणाला? मस्त. तर कसं वातावरण असतं? कधी पाऊस, तर कधी ऊन, कधी सावली. तर एखाद वेळेस पाऊस पण असतो आणि ऊन पण असतो. मग तेव्हा काय होतं माहिती का? निसर्गाचा चमत्कार. मस्त मोठं इंद्रधनुष्य दिसतं रंगीबेरंगी. त्या इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात. ते रंग कोणते सांगा बघू? पहिला रंग कोण सांगेल? तुम्ही सांगा बरं. बरोबर. तर पहिला रंग जांभळा, दुसरा तांबडा, तिसरा नारिंगी. बरोबर. चौथा हिरवा, पाचवा पांढरा, निळा आणि सातवा पिवळा. आता हे तुम्ही कसे लक्षात ठेवणार? बरोबर. तर त्याचं पण एक मस्त त्याचं हे बनवायचं बरं का. जातानाही पाणी पी. आहे की नाही मस्त? आता याचं कसं? जातानाही पाणी पी. जा म्हणजे जांभळा, ता म्हणजे तांबडा, नारिंगी, ही हिरवा, पांढरा, निळा आणि पिवळा.
आहे की नाही मस्त. म्हणजे ते किंवा कोणीतरी ते वेगळं करता. तुम्ही काय म्हणता ते? ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, आलं लक्षात, राहील लक्षात. जातानाही पाणी पी, इंद्रधनुष्याचे रंग, जांभळा तांबडा नारंगी हिरवा पांढरा निळा पिवळा. नंतर आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या ह्याच्यातमध्ये तुम्ही संध्याकाळी परवचं म्हणतात का? कोण कोण सकाळी पूजा करता? बरोबर, संध्याकाळी कोण परवचं म्हणतं का? तर तुम्ही परवच्यामध्ये काय काय म्हणता? बरोबर, गणपती स्तोत्र, प्रणम्य, वक्रतुंड, कोणी अथर्वशीर्ष म्हणतं, तर कोणी रामरक्षा, भीमरूपी, कोणी कोणी गीताचे अध्याय सुद्धा म्हणतात, 12 आणि 15 म्हणता की कोण कोण म्हणतो? सांगा बघू, हात वर करा, हात वर करा. बरोबर, तर ते थोडं थोडं रोज म्हणायचं. ज्यांना जमत नसेल त्यांनी सुरुवात करा, किंवा तुम्हाला जे आवडत असेल, जी इष्टदेवता असेल, जी कुलदेवता असेल, त्याचे छोटे छोटे श्लोक म्हणा, पाठ करा. श्लोक पाठ केल्याने सुद्धा तुमची स्मरणशक्ती, पाठांतर शक्ती वाढते. त्यानंतर नुसतं तुम्ही म्हणाल आता, काय काका तुम्ही मजा घेता आमची, काय सर तुम्ही आमची मजा घेता, असं कधी होतं का? होतं. असं होत नाही म्हटलं की होणारच नाही. तर त्यासाठी तुम्हाला रोज सकाळी आणि रात्री झोपताना स्वयंसूचना द्याव्या लागतील मनाला. त्यावेळेस काय असतं, सकाळी उठल्यावर मन फ्रेश असतं, आपण एकदम ताजेतवाने असतो. तर तेव्हा आपल्या मनाला तुम्ही स्वयंसूचना देत चला. माय मेमरी इज स्ट्रॉंग, माझी स्मरणशक्ती तीव्र आहे, माझी स्मरणशक्ती चांगली आहे, असं 5 वेळा, 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा तेव्हा म्हणायचं. परत परत मनाशी म्हणायचं. आणि मग अभ्यासाला बसायचं किंवा कामाला बसायचं. ते काम तुमचं अगदी छान होईल, चोख होईल. कोणी तुम्हाला म्हणणार नाही की तुझी स्मरणशक्ती चांगली नाही आहे, तुझी स्मरणशक्ती चांगली आहे. तुम्ही ते वाहवा करतील, सगळे तारीफ करतील, तुमचं काम सगळ्यांना आवडेल, तुम्ही सगळ्यांना आवडाल. तर म्हणून हे आता स्वयंसूचना सकाळी आणि रात्री का द्यावी? तर सकाळी आपलं मन आपण फ्रेश असतो, त्याचा तवाने असतो, त्यामुळे ते सकाळच्या वेळेस असं 10 वेळा म्हणायचं. ते माझी स्मरणशक्ती वाढत आहे, डे बाय डे माय मेमरी इन्क्रीजेस, माय मेमरी स्ट्रॉंग स्ट्रॉंग स्ट्रॉंग. आणि रात्री पण म्हणायचं, कारण रात्री आपण सगळं हे करत असतो. रात्री परत आपण दिवसभरातल्या घटना आठवायच्या, आपण आज किती कामं केले, कसे केले, कोणतं काम चांगलं झालं, कोणतं झालं नाही, याचा आढावा घ्यायचा. आणि मग परत ते एकदा म्हणायचं, माझी स्मरणशक्ती चांगली आहे, आज माझे एवढे काम झाले, तर उद्या मी याच्यापेक्षा अजून एक काम जास्त करेल. जे काम झालं नाही हरकत नाही, आपले प्रयत्न अपुरे पडले, आपण ते उद्या परत फ्रेश याच्याने करू, आपलं हे करणार. तर नुसतं स्वयंसूचना देऊन काही होत नसतं बरं का. स्वयंसूचना देऊन ते आपलं अंतर्मन आणि बाह्यमन हे असतं. तर बाह्यमनाने आपण स्वयंसूचना दिल्या की आपलं अंतर्मन जागृत होतं, आपलं अंतर्मन ते ऐकतं, सुप्त असतं ते, तर ते जागृत होतं आणि आपल्याला आपली स्मरणशक्ती वाढते. आपल्याला आपण जिथे अडतो, आपल्याला आपलं मन मग थोडंसं आपण हे करावं, ध्यान करावं, आपण डोळे मिटावे, आपल्या अर्धदेवतेचं किंवा तुम्हाला तुमच्या आई बाबा कोणीही असं थोडंसं 2 मिनटं हे करायचं. कोणी ओंकार करतं, तर कोणी दीर्घ श्वास घेतो, आणि मग त्यांना एकदम उत्साह येतो, जोम येतो, आणि मग त्यांना त्यांचं काम, त्यांना त्यांची स्मृती परत येते आणि ते आठवतं. मी सुद्धा कधी कधी असं होतो, पण आता हे होतं, चांगलं होतंय. बरं, तर नुसतं स्वयंसूचना देऊन काही होत नाही बरं का. ते आपण व्हिज्युअलायझेशन करायचं. व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पना करायची आहे. कल्पना करायची की आपली स्मरणशक्ती तीव्र झालेली आहे, आपला अभ्यास आपल्या लक्षात राहतोय, आपलं काम, आपली टू डू लिस्ट, आपल्याला जे सांगितलं असतं घरच्यांनी, त्या वस्तू आपण, ज्या वस्तू आपल्याला सांगितलेल्या असतात त्या न विसरता आपण आणतो आहे, जागची वस्तू जागच्या जागी ठेवतो आहे. असे सगळं ते आपण कल्पना करायची आहे की आपण भविष्यामध्ये, आता आपण ज्या स्टँडर्डमध्ये आहोत त्यामध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळणार आहे, चांगले हे करून आपण पास होणार आहोत, आणि आपल्याला यश मिळणार आहे. आपल्याला हव्या त्या कॉलेजला 10वी 12वी नंतर आपल्याला आवडत्या ठिकाणी, आवडत्या कॉलेजमध्ये आपल्याला चांगल्या मार्कांनी आपला रिझल्ट येणार आहे, आणि आपल्याला चांगले कॉलेज मिळणार आहे. तर याच्याने आपला खूप फरक पडतो. आणि नुसतं स्वयंसूचना आणि व्हिज्युअलायझेशन करून नाही, तर त्याच्यात सातत्य, सराव, प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिसनी आपल्या, आणि प्रॅक्टिस करताना आपल्या ज्या चुका होतात त्या आपण
रिपीट न करता त्या आपण म्हणजे परत परत त्याच चुका न करता आपण त्याच्यातनं धडा घ्यायचा आहे आणि त्या पुन्हा होणार नाही असं हे करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर आपण आता नुसतं हे एक दिवस करून चालत नाही, तर एक सवय आपल्याला अंगी आणण्यासाठी कमीत कमी 21 दिवस किंवा 40 दिवस आपली सवय बदलण्यासाठी आपल्याला एवढा वेळ लागतो. तर त्यामुळे हे जे तुम्ही ॲटोसायझेशन देता, स्वयंसूचना देतात, व्हिज्युअलायझेशन करता आणि प्रॅक्टिस ही कमीत कमी 21 दिवस ते 40 दिवस याची अंमलबजावणी करा, याचे निमित्त हे करा आणि मग तुम्ही बघा तुम्हाला तुमच्या सवयी बदलवता येतात, तुमची स्मरणशक्ती तीव्र होते, तुमचा अभ्यास केलेला अभ्यास, तुमचं स्टॅमिना, तुमचं काम करण्याची पद्धत, काम करण्याचा स्टॅमिना, तुमचा उरक, तुमचा उत्साह वाढत जातोय, वाढत चाललेला दिसतोय, आत्मविश्वास तुमचा वाढत जातोय आणि तुम्ही यशाच्या एक एक पाऊल तुम्ही यशाकडे जातोय. तुम्ही एक शिखर पार करताय. तुम्ही जे ध्येय ठेवलेलं असतं त्याच्याने तुमचं एक तुम्ही यशाची शिडी चढत जातात आणि त्याबरोबर तुम्ही यशस्वी होतात जीवनात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या अभ्यासात तुम्ही यशस्वी होतात. तर मित्रांनो, तर तुम्हाला कसं वाटलं आजचं हे सेमिनार? तर राजू दादांचे मी आभार मानतो. त्यांनी आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला. तुम्ही सर्व माझ्यासमोर आले आहात, तुम्ही माझा म्हणणं ऐकून घेतलं, त्यामुळे माझासुद्धा आत्मविश्वास, माझा प्रोत्साहन मिळालं. तुमचा एवढा हे पाहून मला खूप आनंद वाटला. तर असं बोलून मी आजचा माझा हा सेमिनार संपन्न झाला. थोडक्यात आपण याचा रिकॅप घेऊया, थोडक्यात याची आपण समरी घेऊ. तर आपण आज प्रथम काय शिकलो? तर आज प्रथम आपण शिकलो की आपला दिनचर्या आपण हे करायची, बरोबर, शेड्यूल आपण आखून ठेवायचं आधीच. नंतर 10 मिनटं का होईना सकाळी आपण ध्यान करायचे. नंतर रस्त्यात जाताना, शाळेत जाताना, मंदिरात जाताना, ऑफिसला जाताना, बगीच्यात जाताना, फेरफटका मारताना आजूबाजूचं निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन म्हणतात. त्याने सुद्धा तुमची म्हणजे कुठलं दुकान बंद आहे, कुठलं उघडं आहे, नंतर कुठे नवीन दुकान शॉप उघडलं, कुठलं फुलं चांगलं आहे, कुठला भाव कमी आहे, कुठला हे असं सगळं हे तुम्ही हे केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढत जाणार आहे. नंतर तुमची एक तरी खेळा, एक तरी छंद जोपासा, जसं वाचन किंवा लिखाण, हे असे छंद पाळा, कविता करा, चुटकुले ऐका. नंतर तुम्ही एकमेकांच्या वाढदिवस हे करतात, तर ते वाढदिवसांना लक्षात ठेवून त्यांना ग्रीटिंग्स पाठवा, त्यांना फोन करा, मेसेज करा, त्यांना भेटा. त्यांचे केक खायला आवडते की नाही तुम्हाला? तर केक खात्याबरोबर त्याला अभिनंदनचं ग्रीटिंग व्हॉट्सॲप SMS पाठवलं की त्या मित्राला किंवा प्रत्यक्ष बोललं तर त्याला अजून जास्त आनंद होतो. तर ते करत चला. नंतर तुमच्या ऑफिसमधल्यांचे पण बड्डे रिमाइंडर ठेवा. मोबाईल एकमेकांना हे करून तुमचं हे करा, म्हणजे स्मरणशक्ती वाढेल. तसं मी सांगितलं की नाही एक वाक्य तुम्हाला, अगं कमल उठ, पाय धू, रस चहा भजे बनव. किती सुंदर आहे. किंवा इंद्रधनुष्य बघताना तुम्हाला ते जाताना ही पाणी पी राहील की नाही लक्षात, तसा छोटी छोटी सूत्र तुम्ही अवलंबवा. तुमच्या मनाने तुम्ही हे करा, शॉर्टकट्स हे करा, मेथड्स, त्याने सुद्धा तुमचं स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. नक्कीच होईल. नंतर छोटे छोटे श्लोक पाठ करा. ज्यांना जे येत नाही त्यांनी ते पाठ करायचा प्रयत्न करा. रोज एखाद दुसरा श्लोक पाठवा. जसं तुम्ही श्लोकच असं नाही, तुम्हाला जे पाहिजे ते, किंवा तुम्ही 10 इंग्लिशचे शब्द पाठ करू शकता, किंवा संस्कृत तुम्ही हे करू शकता, सुभाषितं पाठ करू शकता. ज्याला जशी आवड असेल, ज्याची जशी इच्छा असेल तसं त्यांनी करत राहावं. नंतर तुम्ही स्वयंसूचना द्या, शारीरिक व्यायाम करा, रनिंग, जॉगिंग, सूर्यनमस्कार, स्विमिंग, असा अर्धा ते 1 तास तुम्ही करा. नंतर एखादा खेळ खेळा, याने मैदानी खेळ खेळा. नंतर तुम्ही दिवसभरातल्या घडामोडी, सकाळी झोपताना ध्यान करा, सकाळी झोपताना स्वयंसूचना द्या, रात्री झोपताना परत थोडक्यात आपल्या दिवसाचा आढावा घ्या आणि रात्री झोपताना सुद्धा स्वयंसूचना द्या. नुसतं स्वयंसूचना देऊन थांबू नका, तर त्या प्रत्यक्ष अंमलात आलेल्या आहेत. आपण त्याच्यात यशस्वी होत आहे असं बघत राहा. असं मनोचक्षुपुढे बघायचं, स्वप्न बघायचं आणि ते स्वप्न नुसतं बघून हे करायचं नाही, तर ते प्रत्यक्षात आणायचं. सराव करा, सातत्य करा.
माझी स्मरणशक्ती तीव्र आहे, ही स्वयंसूचना त्यासाठी तुम्हाला उपयुक्त होईल या असं म्हणून आणि विश यू गुड लक. तुम्हाला ऑलवेज तुमची स्मरणशक्ती चांगली वाढणार आहे हे माझी तुमच्या सर्वांना शुभेच्छा असे म्हणून मी माझा आजचा सेमिनार थांबवतोय. नमस्कार, शुभरात्री, धन्यवाद.